सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। शक्तीपीठ महामार्गावरून सध्या गदारोळ माजलाय। एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादनात जाणार असल्याने शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय। या पार्श्वभूमीवर S4A विकास आघाडीचे अध्यक्ष राजू माने यांनी शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीबाबत प्रशासनाला सूचना केली आहे। शेतकऱ्यांच्या प्रत्येक उत्पादनाचं ब्रँडिंग होईल आणि शेतकऱ्याला त्याच्या मालाचा भाव ठरवण्याचं स्वातंत्र्य मिळेल, तेव्हाच अर्थव्यवस्थेत क्रांतिकारी बदल होईल। त्यासाठी शेतकऱ्यांचा ब्रँड विकसित करण्याची गरज असल्याचं मत राजू माने यांनी व्यक्त केलंय। कारण की शेतकरी जर आपला अर्थव्यवस्थेचा एक नंबरचा कणा बनला तर देशाची अर्थव्यवस्था बदलू शकते। आणि यासाठी आपण शासनानं किंवा राज्य सरकारनं असू दे किंवा केंद्र शासनानं असू दे, या शेतकऱ्यांसाठी एक ब्रँड तयार केला पाहिजे की शेतकऱ्यांचा स्वतःचा माल स्वतः प्रॉडक्ट करून स्वतः ग्राहक निर्माण करण्याची सरकारने शेतकऱ्यांना मुभा दिली पाहिजे। आणि त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना श्रीमंत करण्याचं ध्येय ठेवलं पाहिजे शासनानं किंवा देशानं। कारण का हा भारत आपला कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशामध्ये आपला शेतकरी हा 4थ्या क्रमांकावर आहे। आणि ह्या 4थ्या क्रमांकावरचा शेतकरी जर 1 क्रमांकावर आणायचा असेल तर शेतकऱ्याला श्रीमंत करणं आणि त्याला स्वतःचा ब्रँड तयार करणं गरजेचं आहे। त्यामुळे आजची जी युवा पिढी आहे त्यांना युवा शेतकऱ्यांना जर सक्षम करायचं असेल तर शेतकरी हा ब्रँड झाला पाहिजे।